हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू एक्झाम मराठी अकॅडमी। तर मित्रांनो, या व्हिडिओत आपण इंग्लिश ग्रामरचे क्वेश्चन्स पाहणार आहोत। एक्झाम स्पेसिफिक क्वेश्चन्स मी इथे ठेवलेत आणि क्वेश्चन्स पाहत असतानाच आपण ग्रामरचे रूल्स सुद्धा डिस्कस करणार आहोत। त्यामुळे ही इंग्लिश ग्रामरची सीरीज तुमच्या एक्झामिनेशन पॉइंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे। ठीक आहे, तर स्टार्ट करूया। सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन इडियम फॉरेस्ट गार्ड 2023। गिव इयर टू, listen carefully, spread rumors, share information, hear secrets। तर काय या इडियमचं करेक्ट मीनिंग गिव इयर टू? तर गिव इयर टूचा अर्थ असतो लक्षपूर्वक ऐकणे, पे अटेन्शन, टू गिव अटेन्शन। काय मोस्ट ॲप्रोप्रिएट मीनिंग लिसन केअरफुली, ऑप्शन ए। नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड। एलियनेट, विड्रॉ, डिवोर्स, कंबाईन, इनहॅबिट। तर एलियनेट म्हणजे दूर ठेवणे, अँटोनिम येईल कंबाईन, ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर। कंबाईन म्हणजे एकत्र आणणे, विड्रॉ मागे घेणे, विड्रॉ करणे, डिवोर्स सेपरेशन, घटस्फोट। नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन इडियम। ऑप्शन्स चॉईस, an apparently free choice where there is no real alternative, no exercise the choice to surrender before the enemy, to be an aggressive mood when facing a challenge, to challenge an unworthy opponent। ऑप्शन्स चॉईस, तर ऑप्शन्स चॉईसचा अर्थ असतो तुम्हाला चॉईस दिसते पण ॲक्च्युलीमध्ये चॉईसच नसते, म्हणजे एकच ऑप्शन असते, अल्टरनेटिव्ह नसतात। काय येईल करेक्ट आन्सर? an apparently free choice where there is no real alternative, ऑप्शन्स चॉईस। ठीक है, नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड। इन्सिसिव्ह, ट्रेचंट, पेनेट्रेटिंग, शार्प और जेंटल। इन्सिसिव्हचं करेक्ट अँटोनिम, तर इन्सिसिव्हचा अर्थ असतो तीक्ष्ण, शार्प, पॉइंटेड। काय येईल करेक्ट अँटोनिम? तर जेंटल येईल, ऑप्शन डी। जेंटल म्हणजे सभ्य, सौम्य, माइल्ड, सिव्हिल, क्लेमेंट, देन बेरेबल येईल। ठीक आहे, ट्रेचंट म्हणजे झोमणारे, शार्प, सिनोनेम येईल इन्सिसिव्हचं। पेनेट्रेटिंग सुद्धा सिनोनेम येईल, शार्प सुद्धा सिनोनेम येईल। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड इन द गिवन सेंटेन्स। अकाउंटंट 2023चा क्वेश्चन आहे। द पोलीस एक्झामिन अँड इलस्ट्रेटेड द मर्डर इन द कोर्ट। स्पेलिंग एरर ओळखायचा आहे, तर कोणत्या पार्टमध्ये आहे स्पेलिंग एरर? मर्डर, पोलीस, इलस्ट्रेटेड, एक्झामिन्ड। तर मर्डर करेक्ट आहे, पोलीस सुद्धा करेक्ट आहे, एक्झामिन सुद्धा करेक्ट आहे। इलस्ट्रेटेडची स्पेलिंग काय असते? ILL असतो, ILLUSTRATED, इलस्ट्रेटेड। सो ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर। इलस्ट्रेटेडचा अर्थ असतो डेमॉन्स्ट्रेट, रिप्रेझेंट, डेकोरेट। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द करेक्टली स्पेल्ड वर्ड फॉर द ब्लँक। DMER एक्सरे टेक्निशियन 2023। द डॅश रायटर रोट 20 बुक्स इन ए इयर। प्रोलिफिकची करेक्ट स्पेलिंग ओळखायची आहे। प्रोलिफिक म्हणजे क्रिएटिव्ह, खूप जास्त प्रमाणात, प्लेंटीफुल, अबेंडंट, प्रोडक्टिव्ह। PROLIFIC, प्रोलिफिक, ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड द करेक्ट वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द गिवन ग्रुप ऑफ वर्ड्स। ए पर्सन हू बिलीव्स एव्हरीथिंग इझिली। क्रेडुलस, क्रेडिटर, रिलायबल, प्लॉजिबल। ए पर्सन हू बिलीव्स एव्हरीथिंग इझिली, असा माणूस जो इझिली विश्वास ठेवतो, सहज विश्वास ठेवणारा माणूस क्रेडुलस म्हणतात, ऑप्शन ए। रिलायबल म्हणजे ज्याच्यावर विश्वास ठेवू शकतो, प्लॉजिबल म्हणजे रिझनेबल। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द ऑप्शन दॅट इज द करेक्टली पंक्च्युएटेड सेंटेन्स। DMER एक्सरे टेक्निशियन 2023। डू यू वॉन्ट टू गो द चिल्ड्रन्स पार्क इन द इव्हिनिंग। तर क्वेश्चन विचारला आहे, सो क्वेश्चन मार्क येईल, ऑप्शन ए एलिमिनेट होईल। तुला इव्हिनिंगला चिल्ड्रन्स पार्कमध्ये, मुलांच्या पार्कमध्ये जायचं आहे का? तर मुलांचे पार्क, चिल्ड्रन्स पार्क, ॲपोस्ट्रॉफी एस पाहिजे, ऑप्शन बी डी एलिमिनेट होईल, ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर। डू यू वॉन्ट टू गो द चिल्ड्रन्स पार्क इन द इव्हिनिंग, क्वेश्चन मार्क अँड ॲपोस्ट्रॉफी एस। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड। हायजीन, फॅसिस्ट, करियर, ॲपरल। तर ॲपरल करेक्ट आहे, करियर सुद्धा करेक्ट आहे, फॅसिस्ट सुद्धा करेक्ट आहे। हायजीनची स्पेलिंग काय असते? तर HYGIENE असते, GIENE। सो ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर। नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड।
जुवेनाईलचं सिनोनिम ओळखायचं आहे. ॲडल्ट, युथफुल, मॅच्युअर, एक्सपिरियन्स. तर जुवेनाईल म्हणजे अल्पवयीन, तरुण. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. युथफुल येईल सिनोनिम. नेक्स्ट क्वेश्चन, ए डॅश ऑफ कॅटल ऑर डियर. तर कलेक्टिव्ह नाऊनचा क्वेश्चन आहे. कलेक्टिव्ह नाऊनसुद्धा एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तर कॅटलसाठी, डिअरसाठी काय येईल कलेक्टिव्ह नाऊन? गायगुरांचा कळप. हर्ड येईल तुमचं करेक्ट आन्सर. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. ए हर्ड ऑफ कॅटल ऑर डियर. गायगुरांचा कळप, हरणांचा कळप. नेक्स्ट क्वेश्चन, select the option that substitutes the underlined word or segment in the given proverb correctly. A picture is worth 1,000 words. The splash of colors and images as beautiful as the eyes of the beholder. No substitution required. The painter's expression of joy. A picture is worth 1,000 words. एखादं चित्र, एखादं रिप्रेझेंटेशन चांगलं समजते than 1,000 words. Picture convey a stronger message than words. So worth 1,000 words correct proverb आहे. No substitution required in option C. Next question, cemetery is a playground of cement, an area of land for the burial of dead people, cement platform, a stage to perform functions. तर काय असते सिमेंटरी? तर मृत व्यक्तींना पुरण्याची जागा, स्मशानभूमी, दफनभूमी, कब्रस्तान. an area of land for the burial of dead people. Option B. Next question, select the most appropriate synonym of the given word. Waft, dust, charm, stone, gust. वाफ्टचं सिनोनिम. तर वाफ्ट असते जसं वाऱ्याचा तरंग. गस्ट येईल तुमचं करेक्ट सिनोनिम. ऑप्शन डी. वाऱ्याचा झोत, हवेचा तरंग. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. माय फादर वॉज अँग्री डॅश मी. टू, फॉर, विथ, अबाउट. कोणतं येईल करेक्ट प्रेपोजिशन? तर अँग्री नंतर काय येते? एखाद्यावर रागावणे. यासाठी अँग्री विथ वापरतात. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. माय फादर वॉज अँग्री विथ मी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. DMER टेलिफोन ऑपरेटर 2023चा क्वेश्चन आहे. वर्स्टचं अँटोनिम शोधायचं आहे. काइंड, ग्रेट, नोबल, बेस्ट. तर वर्स्ट सर्वात वाईट. बेस्ट येईल तुमचं करेक्ट आन्सर. ऑप्शन डी. बेस्ट सर्वोत्कृष्ट, सर्वोत्तम. काइंड दयाळू. ग्रेट म्हणजे महान. नोबल थोर. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट टेन्स फॉर्म टू फिल इन द ब्लँक. वी डॅश इन मुंबई सिन्स 2000. हॅज बीन लिव्हिंग, वॉज बीन लिव्हिंग, इज लिव्हिंग, हॅव बीन लिव्हिंग. वी डॅश इन मुंबई सिन्स 2000. तर सेंटेन्समध्ये सिन्स आले. सिन्स 2000. सिन्समुळे घटना पास्टमध्ये सुरू झाल्याचं समजते. आणि जर एखादी गोष्ट पास्टमध्ये भूतकाळात सुरू झाले व ती आत्तापर्यंत चालू आहे तेव्हा पास्ट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स येतो. चालू पूर्ण वर्तमान काळ असतो. वी डॅश इन मुंबई सिन्स 2000. आम्ही मुंबईला राहतो सिन्स 2000. घटना पास्टमध्ये सुरू झाले व ती आत्तापर्यंत चालू आहे. सो प्रेझेंट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स. काय येईल करेक्ट आन्सर? तर वी प्लुरल आहे. वॉज बीन लिव्हिंग एलिमिनेट होईल. वी प्लुरल आहे. सो हॅज बीन लिव्हिंग एलिमिनेट झालं. इज लिव्हिंग प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्स येतो. हॅव बीन लिव्हिंग येईल तुमचा प्रेझेंट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. वी हॅव बीन लिव्हिंग इन मुंबई सिन्स 2000. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. DMER स्टेनोटायपिस्ट 2023. ऑल दॅट ग्लिटर्स डॅश. विल नॉट बी गोल्ड, आर नॉट गोल्ड, इज नॉट गोल्ड, हॅज टू बी गोल्ड. ऑल दॅट ग्लिटर्स जे चकाकते ते सर्वच सोने नसते. इज नॉट गोल्ड. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. चकाकणारे सर्वच सोने नसते. चकाकणारे सर्व सोनेच असते असे नाही. ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. वी वॉज अफ्रेड टू सी डॅश ऑफ लायन्स. स्वम, प्राईड, हर्ड, फ्लॉक. कलेक्टिव्ह नाउन्सचा क्वेश्चन आहे. लायन्सचा, सिंहांचा काय असतो? झुंड. काय म्हणतात याला? प्राईड ऑफ लायन्स. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. सिंहांचा झुंड. स्वॉर्म कशासाठी येते? बीजसाठी. ए स्वॉर्म ऑफ बीज. मधमाशांसाठी येते स्वॉर्म. मधमाशांचा थवा. ए हर्ड ऑफ, आत्ताच प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये बघितलं. गाईगुरांचा कळप.
हरणांचा कळप, ए हर्ड ऑफ कॅटल, ए हर्ड ऑफ डिअर, ए फ्लॉक ऑफ बर्ड्स, पक्ष्यांचा थवा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द करेक्टली स्पेल्ड वर्ड टू फिल इन द ब्लँक. DMER स्टेनोटायपिस्ट 2023 ही हॅज बीन अक्युज्ड फॉर द डॅश ऑफ फंड्स. मिसॲप्रोप्रिएशनचं करेक्ट स्पेलिंग ओळखायचं आहे. ही हॅज बीन अक्युज्ड फॉर द मिसॲप्रोप्रिएशन ऑफ फंड्स. मिसॲप्रोप्रिएशनचा अर्थ असतो गैरवापर, अपराधपर. ही हॅज बीन अक्युज्ड फॉर द मिसॲप्रोप्रिएशन ऑफ फंड्स. पैशांचा गैरवापर, पैशांची अपराधपर. काय येईल करेक्ट स्पेलिंग? तर मिसॲप्रोप्रिएशनमध्ये डबल पी पाहिजे, ऑप्शन सी एलिमिनेट होईल. डबल पी RO असतो, ऑप्शन ए सुद्धा एलिमिनेट झालं, RI आले. शेवटी ATION पाहिजे, ऑप्शन डी सुद्धा एलिमिनेट झालं. MISAPPROPRI ATION येईल तुमचं करेक्ट स्पेलिंग, ऑप्शन बी, मिसॲप्रोप्रिएशन. ठीक आहे. PPRO ATION. Okay friends, thank you for watching this video. See you in the next video. Till then, do like, share, comment and subscribe to my channel. Thank you.